तर आपण या ठिकाणी क्वेश्चन नंबर 44 सॉल्व करणार आहे. इफ द चार्ज ऑन द पॅरलल प्लेट कॅपॅसिटर इज इन्क्रीज बाय 3 कुलम. तर पॅरलल प्लेट कॅपॅसिटरवरचा जर चार्ज आपण 3 कुलमने वाढवला, द एनर्जी स्टोअर इन इट इज इन्क्रीज बाय 44%. आणि त्याच्यामध्ये जी एनर्जी स्टोअर होणार आहे ती 44%ने आपण इन्क्रीज केली. तर ओरिजिनल चार्ज ऑन द कॅपॅसिटर इज, तर त्या ओरिजिनल चार्ज किती असणार त्या कॅपॅसिटरवरती ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. आणि हा क्वेश्चन 2023ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिले जे ऑप्शन आहे ए त्या आहे 10 कुलम, बी ऑप्शन आहे 15 कुलम, सी ऑप्शन आहे 20 कुलम आणि डी ऑप्शन आहे 25 कुलम. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असेल तर याला आपण सॉल्व करू आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला जो चार्ज आहे पॅरलल प्लेट कॅपॅसिटरचा तो इन्क्रीज करायचा आहे 3 कुलमने. ओके, म्हणजे आपल्याला जो Q2 भेटणार आहे तो Q2 किती भेटणार आहे तर तो इन्क्रीज जाणार आहे 3 कुलमने. मग आपण Q1 प्लस काय केला 3. मग सुरुवातीला किती चार्ज होते Q1 आणि आता आपण 3 कुलमने चार्ज इन्क्रीज करतोय तर तो झाला Q1 प्लस 3. एनर्जी स्टोअर जी आहे ती पण इन्क्रीज होणार आहे 44%ने. एनर्जी स्टोअर आपण U2 ने पे करू आणि ती किती 44%ने पहिल्यापेक्षा इन्क्रीज झाली. 44 डिवायडेड बाय 100 U1. पर्सेंटचं कन्वर्जन रेग्युलरमध्ये केलं, मग पहिल्याच्या एवढ्या पर्सेंटने ते काय झालं तर इन्क्रीज झालं. याला क्रॉस मल्टिप्लाय केलं तर भेटेल 100 U1 प्लस 44 U1 डिवायडेड बाय काय तर 100. आणि या दोघांची जर ॲडिशन केलं तर 144 डिवायडेड बाय 100 U1 ही कोणाची व्हॅल्यू झाली तर U2ची व्हॅल्यू झाली. तर आपल्याला विचारलंय द ओरिजिनल चार्ज त्या कॅपॅसिटरवरती किती असेल ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं. आता एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे तर सर्वात पहिले आपण काय करू तर फॉर्म्युला डिस्कस करू आणि कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे ते डिसाईड करू. एनर्जी स्टोअरचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे पहिला आहे 1/2 CV². आता याच्यात C दिलेलाच नाही आणि V पण नाही आहे, म्हणजे हा फॉर्म्युला आपल्याला चालणार नाही. दुसरा जो फॉर्म्युला आहे एनर्जी स्टोअरचा तो आहे 1/2 Q × V. Q तर दिलेला पण V नाही दिलेलं पोटेन्शियल, आई चालणार नाही. मग आता आपल्याकडे लास्टचा फॉर्म्युला आहे 1/2 Q² C. Q पण दिलेला आहे आणि Q दिलेला आहे आणि आपल्याला काय सांगितलंय ओरिजिनल प्लस C दिलेलाच नाही, म्हणजे याचा अर्थ काय आपल्याला जो C आहे तो काय ठेवावा लागेल आपल्याला कॉन्स्टंट या ठिकाणी आपल्याला कन्सिडर करायला लागेल. पण V नाही आहे म्हणजे फर्स्ट फॉर्म्युला आणि सेकंड फॉर्म्युला या ठिकाणी कॅन्सल होईल. मग आपण एकच फॉर्म्युला या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो आणि तो म्हणजेच काय तर लास्टचा फॉर्म्युला 1/2 Q² C. तर हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी डिसाईड करू. मग U2 जर घेतला तर U2चा जो फॉर्म्युला आहे 1/2 Q2 त्याचा स्क्वेअर येईल डिवायडेड बाय काय आला C. C कॉन्स्टंट आहे, कॅपॅसिटन्स कॅपॅसिटर, फक्त चार्जेस आणि एनर्जी स्टोअर आपण काय करणार आहे इन्क्रीज किंवा डिक्रीज करणार. ठीक आहे. 144 डिवायडेड बाय 100 तोही तसाच ठेवला. U1च्या जागी मी काय टाकणार आहे 1 डिवायडेड बाय 2 Q1² डिवायडेड बाय काय राहिला C. ओके, आता याच्या बऱ्याचशा टर्म कॅन्सल होणार आहे की जसे की इथला C आणि इथला C काय आला कॅन्सल झाला. 1/2 काय झाला कॅन्सल झाला. मग रिमेनिंग टर्म आपण या ठिकाणी राईट करणार आहे आणि तो काय आला Q2² इज इक्वल टू 144 डिवायडेड बाय 100 Q1². आता हे सगळ्यांचा स्क्वेअर आहे, मग एक काम करू याचं स्क्वेअर रूट घेऊन टाकू. मग आता नेक्स्ट स्टेपमध्ये याचं काय करायचं आपल्याला स्क्वेअर रूट टेकिंग स्क्वेअर रूट. मग आपल्याला Q2 भेटेल. Q2 किती भेटेल 144 आहे 12चा स्क्वेअर रूट आणि 100 आहे 10चा स्क्वेअर रूट इंटू काय असणार तर Q1. तर हा झालं तुमचं रिलेशन. ओके, पण Q2 किती दिलेला आहे तर Q2 दिलेला आहे Q1 प्लस 3. तर या ठिकाणी आपण पुट करणार Q1 प्लस 3 इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय 10 टाइम्स Q1. क्रॉस मल्टी या 10 ने याला मल्टिप्लाय करा म्हणजे 10 इन ब्रॅकेट Q1 प्लस 3 इज इक्वल टू 12 Q1. 10 ने जर मल्टिप्लाय केलं तर 10 Q1 प्लस 10 3 जागी झाला 30 इज इक्वल टू 12 Q1. प्लस 10 Q1 इकडे काय करा मायनस म्हणजे 30 इज इक्वल टू 12 Q1 मायनस 10 Q1. 12 मधून 10 गेला तर 2 रेल म्हणजे काय करायला 2 Q1 इज इक्वल टू काय आला 30. हा 2 इकडे मल्टिप्लाय इकडे काय करा डिवाइड. मग आपल्याला Q1 जो भेटेल Q1 किती भेटेल तर 30 डिवायडेड बाय 2 आणि 30 डिवायडेड बाय 2 म्हणजेच आपला काय तर 15. मग चार्ज ऑन फर्स्ट केसमध्ये जो कॅपॅसिटरवरती चार्ज आहे तो किती भेटणार तर 30 डिवायडेड बाय 2 म्हणजे काय भेटला 50 आणि 50 चार्ज आहे. चार्ज कशामध्ये म्हणजे करणार कुलममध्ये. मग आपला जो कॅपॅसिटरवरती चार्ज आहे पहिले ओरिजिनल चार्ज त्या कॅपॅसिटरवरती तो असेल 15 कोलम इतका असेल. आणि या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी आपल्या क्वेश्चनचा करेक्टली मॅच झालेला आहे. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार ते ऑप्शन बी. आणि ऑप्शन बी म्हणजे काय द चार्ज ऑन ओरिजिनल
ओरिजिनल चार्ज ऑन अ कॅपॅसिटर इज 15 कोलम. ओके, ऑप्शन बी याचा करेक्ट आन्सर आहे.